त्यांचा पायाच बेकायदेशीर आहे. ही जी समिती निवडून आली किंवा बेकायदेशीरित्या ही मंडळी जी पदावर आली, त्यांनी पदावर आल्यानंतर 5 वर्षामध्ये खोटी आणि बोगस बिलं तयार करणं, एकाच कामाची बिलं पुन्हा पुन्हा दाखवली, बेरर चेकद्वारे रोख रक्कम बँकेतून काढल्या, लिफ्टच्या देखभालीसाठी जवळपास 14 लाखाचा अपहार केला, खर्च केला. असं त्यांनी 5 वर्षामध्ये जवळपास 66,54,000चा नुकसान संस्थेला केलं. एवढ्या रकमेचा अपहार केला. आणि या सर्वेमध्ये या सर्व जो काही गुन्हा घडला, तर यामध्ये संस्थेचा तत्कालीन अध्यक्ष, सचिव, मॅनेजर, ऑडिटर अशी 11 मंडळी जी होती त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला. आणि हा गुन्हा त्यावेळेस आयपीसी होतं, तर आयपीसीचं 420 म्हणजे फसवणूक, 406 म्हणजे विश्वासघात, 467, 468 म्हणजे बनावट कागदपत्र तयार करणं, 471 म्हणजे खोटं कागदपत्र वापरणं, 477 म्हणजे आर्थिक हिशोबामध्ये फसवणूक करणं, 120 म्हणजे कटकारस्थान करणं, अशा विविध गंभीर कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. समितीमध्ये मित्रांना साथ देण्यासाठी कुणीही कधीही जाऊ नये. शेजारी आहे, जवळचा आहे, लाडका आहे किंवा नातेसंबंधातला आहे म्हणून त्याच्यासोबत खड्ड्यात पडण्यासाठी जाऊ नये. समितीमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर समिती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार कायदा, नियम, उपविधी आणि त्याचबरोबर इतर जे लागू कायदे आहेत त्याचं पूर्णपणे पालन करूनच काम करेल, हा विचार करूनच तुम्ही जायला पाहिजे. आणि जर तुमच्या संस्थेमध्ये असे भुरटे काही सभासद असतील जे म्हणतील की तुम्ही कायदेशीर सल्ले घेऊन काम करू नका, तुम्ही इतरांचं ऐका, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहा, ऑनलाईन वरती माहिती काढा, ती मिळेल त्याच्यातून मग तुम्ही कामकाज करा, तर अशा भुरट्या सभासदांना तुम्ही सांगा की तू स्वतः ये आणि तू स्वतः काम कर.